मॅडम नक्की काय झालंय? विशाल सर का रागात असतील? पोटेंनी विशालला सगळं माझ्याबद्दल खोटं सांगितलं। आतापर्यंत त्यांनी जे काही केलंय ते माझ्या सांगण्यावरून केलंय असं त्यांनी विशालला सांगितलंय। मी त्यांना सस्पेंड केलं म्हणून त्याचा सगळा राग ते माझ्यावर काढतायत। त्यांना माहिती आहे ना विशाल माझा वीक पॉइंट आहे, म्हणून ते त्याच्या मनात माझ्या विरुद्ध विष कालवतंय। तू प्लीज काहीतरी कर ना, तू बोल ना त्याच्याशी, तो तुझं नक्की ऐकेल। पण मग तुम्ही का नाही बोलत त्यांच्याशी? अगं तुला माहिती आहे ना तो किती हट्टी आहे, आणि या पोटेनी त्याच्या मनात अजून काय काय भरवलंय देवालाच ठाऊक। एकतर ट्रस्टींच्या विरोधात जाऊन मी त्या पोटेला सस्पेंड केलंय। काय करू सरस्वती, मला काहीच कळत नाहीये। सगळीकडून मीच अडकलीये। विशाल माझ्यावर संशय कसा घेऊ शकतो ग? मी आई आहे ना त्याची, आई म्हणून मला काय वाटत असेल? हा दिवस बघण्याच्या आधी मी मरून का नाही जाते? मॅडम अहो काय बोलताय तुम्ही? तुम्ही प्लीज शांत व्हा। आत्ता कुठे माझा मुलगा मला आई म्हणत होता ग? माझ्या आयुष्याला आत्ता कुठे अर्थ येत होता? सरस्वती मी त्याला नाही गमवू शकत। मॅडम ह्या बघा विशाल सर नक्कीच तुमका समजून घेतील। मी बोलते त्यांच्याशी। तू बोलशील ना नक्की त्याच्याशी? होय, मला विश्वास आहे की तू त्याचा गैरसमज नक्की दूर करशील। चल येते मी, बाय। सरस्वतीचं विशालने ऐकलं नाही तर? नाही, मला त्याच्याशी बोलायला हवं। भयो भयो काय ग एवढा कसला विचार करतेस? सौदामिनी मॅडम काही बोलल्या का तुझ्याशी? भयो ग कसलं एवढं टेन्शन आलंय तुला? तुला माहितीये ना तू टेन्शन मध्ये असलेली मी नाही बघू शकत। बाबा टेन्शन नाही, भीती वाटता। भीती? अगं पण आता तर सगळंच क्लिअर झालं की। नाही ते नाही, म्हणजे परत सौदामिनी मॅडम आणि विशाल सरांमध्ये गैरसमज नको हो ह्याची भीती वाटता। कसला गैरसमज? बाबा हॉस्पिटलमध्ये विशाल सर म्हणाले की माका फसवण्याच्या प्लॅन मध्ये सौदामिनी मॅडम पण सामील होत्या, म्हणजे असं त्यांना डाऊट येता। काय? अगं पण तूच म्हणालीस ना की सौदामिनी मॅडम बदलले आहेत आणि विशाल पण त्यांना आई म्हणू लागलाय। होय मी पण सरांका ह्याच समजवला, पण आता सौदामिनी मॅडम माका म्हणाला की ह्या सगळं पोटे सरांनी त्यांच्या मनात भरवलंय, म्हणजे विशाल सरांच्या, कारण आपली बाजू घेऊन त्यांनी पोटे सरांका सस्पेंड केल्यांना। पण माका ह्या कळत नाही, विशाल सर पण पोटे सर सांगतात त्याच्यावरती कसा काय विश्वास ठेवू शकतात? आणि बाबा मगाशी विशाल सरांचा पण फोन येत होता, पण सौदामिनी मॅडमच म्हणाला की आता नको बोलूस, ते रागात असतील म्हणा। नाही मला असं वाटतंय बाळा की जरी विशाल रागात असला ना तरी त्याच्याशी बोलायला हवं। बाबा मी आत्ता जाऊ का विशाल सरांका भेटू? म्हणजे त्यांच्या मनात पण त्रास होत असत ना की सौदामिनी मॅडमनी ह्या केलाय की नाही ता। बरोबर आहे तुझं, आपल्याला विशालशी बोलावं तर लागेलच। बाबा मी एकटी जाऊ काय त्यांका भेटू? म्हणजे याआधी पण ते त्यांच्या आईबद्दल माझ्या वांगडा बोललेत, तुम्ही इलात तर मग कदाचित ते बोलणार नाहीत। काय एवढं काय एक्सप्लेन करतेस? नाही मला अंदाज आहे की त्याला काही गोष्टी माझ्याशी शेअर करण्यापेक्षा तुझ्या बरोबर शेअर करणं जास्त कम्फर्टेबल वाटेल। जा तुझा, पण लेट होणार असेल तर मला फोन कर, मी घ्यायला येईन। ओके? हो येते, जा। शेवटी माझीच शंका खरी ठरली। माझी आई कधीच बदलली नव्हती। ते गोड गोड वागणं, प्रेमाचं नाटक करणं, माझ्यासाठी डबा आणणं, सगळं खोटं होतं। विशाल या मॅडम, या या या, आपलीच वाट बघतो, या। काय झालं? काय झालं? काय झालं हे विचारायला लाज नाही वाटत तुला? आई असूनही अशी वागलीस तू?
हे जरा हळू बोल, कोणी ऐकलं तर काय बोलेल? अच्छा, म्हणजे लोकांना काय वाटेल याची पर्वा आहे तुला, पण स्वतःच्या मुलाला काय वाटेल किंवा आपण असं वागल्यानंतर त्याला किती त्रास होईल याच्याशी काही देणं घेणं. स्वतःच्या मनाला येईल तसं वागायचं, राईट? का वागलीस असं सरस्वती सोबत? तू माझं काही ऐकून घेशील तर ना. अरे मी खरंच काहीही केलेलं नाहीये. म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की तू काहीच केलेलं नाही. तू जर का माझी आई नसतीस ना तर ये सरस्वती, राहू भी. आज मी तुला एक गंमत सांगणार. या तुझ्या सौदामिनी मॅडम, तुझा विश्वास होता ना की त्या बदलल्या आहेत, त्या चांगलं बघायला लागल्या, पण ते सगळं खोटं आहे. खरी गोष्ट ऐकायची तुला? ऐक. तुझं क्लिनिक ज्याने उद्ध्वस्त केलं ती ही बाई आहे. तुझ्यावरती पेशंटला चुकीच्या गोळ्या दिल्या म्हणून अडकवणारी ही बाई आहे. ही बाई दुर्दैवाने माझी आई आहे. लाज वाटते मला या गोष्टीची. विशाल, अरे बेटा. डॉक्टर विशाल. डॉक्टर विशाल म्हणायचं, कारण आजपासून तुम्हाला मुलगा म्हणण्याचा हक्क पुन्हा गमावलायस. हे सगळं मी नाही केलं, हे सगळं पोटेंनी केलं, ह्यांनी मुद्दाम केलंय. त्यांनी स्वतःचा आळ माझ्यावर आणलाय. तुला कळतंय का? त्यांनी माझ्याबद्दल तुझ्या मनात विष पेरलंय. तू सांग ना, हिला माहितीये. तू सांग ना, तू विशालला सांग ना. होय विशाल सर, पोटे सरांनी सौदामिनी मॅडमनी त्यांना सस्पेंड केला म्हणून बदला घेतात. सरस्वती, काय बोलतेस तू? जी बाई माझी आई आहे म्हणून तू बाजू घेतेस ना, ती गुन्हेगार आहे. आणि हे सगळेजण इन्व्हॉल्व आहेत गया. ही बाई एकटी नाहीये, दुष्यंत सर सुद्धा आहे. आणि पोटे सर, अरे पोटे सर तर यांचा चमचा आहे, चमचा. ही बाई सांगेल तसे ते वागणार. अगं मधल्या काळात हिने फक्त चांगलं बघायचं नाटक केलं होतं. खरी गोष्ट ऐकायची तुला? ही बाई सुरुवातीपासून ते आजपर्यंत फक्त तुझा तिरस्कार करते, राग करते तुझा. मूर्ख बनवले सगळ्यांना हिने. विशाल सर, अहो त्या आई आहेत तुमची. आई म्हणण्याचा हक्क गमावलायस तू, कळलं? आई म्हणून तुझ्यासाठी काय काय केलं एकदा तरी आठव रे. कशाला? हा, ही एवढी सगळी तू खोटी नाटकं केलीस, ती आठवण काय करू मी? तू आई कधीच नाही बनू शकत, कारण तू माणूसच नाहीस. सर हो, पण या सगळं पोटे सरांनी खराच केला असतात तर? सरस्वती, अगं पोटे हा फक्त कटपुतली आहे. एक भावला आहे हिच्या तालावरती नाचणारा. खरी सूत्रधार ही आहे. नाही, पोटेला तर मी सोडणारच नाही, पण तुलाही नाही सोडणार. तुला पोलिसांच्या हवाली केल्याशिवाय मी नाही गप्प बसणार. एक मिनिट, हे बघ, IPC सेक्शन 406 आणि 506 याच्या अंडर मानहानी आणि फसवणूक अशी केस ठोकणार आहे मी तुझ्या विरुद्ध. सरस्वती, मी खरंच काही नाही केले. तुला कुणावर विश्वास आहे? तू सांग ना, याचा गैरसमज दूर कर ना प्लीज. विशाल सर, मॅडम तुम्ही जा काय बोलता ता माका कळता, पण विशाल सर जे बोलताय त्यावर मी अविश्वास नाही दाखवू शकत. आणि तुम्ही किती घाबरता? तुम्ही खरे आहात ना, मग हे सत्य सगळ्यांसमोर येईलच. आणि विशाल सरांचा तुमच्यावरचा अविश्वास पण निघून जाईल कायमचा. मलाही तेच हवं. उद्या पोलीस येतील तुझी चौकशी करायला. बी रेडी. मॅडम तुम्ही नका घाबरू.
तुम्ही खरे आहात ना, मग हे सत्य काय तर जगासमोर येईलच आणि तुमचा मुलगा पण तुमका परत मिळेल आणि पोटे सरांसारखा परत कुणीच तुमच्यावरती बोट दाखवण्याची हिंमत नाही करणार आणि आपण पोटे सरांका अजून शिक्षा देऊ. मॅडम, खरे आरोपी लवकरच सापडतील. तुमका पटता ना? हो. तेव्हा रवण आता खरा सत्य काय असेल? सौदामिनी मॅडम आणि विशाल सर यांचं नातं खरंच कायमचं तुटेल? सौदामिनी मॅडम आल्या होत्या तेव्हाचा त्यांचा अप्रोच आणि हळूहळू त्यांचं बदलत गेलेलं वागणं, याचा काही ताळमेळ बसत नाहीये. भयो भयो, काय कसला एवढा विचार करतेस? विशाल सरांचा. मला सांग नक्की काय झालं तिथे? बाबा, थय सौदामिनी मॅडम आलेल्या. त्यांचं म्हणणं आहे की पोटे सरांनी हा सगळा मुद्दाम केला, पण विशाल सरांनी त्यांचा काहीच ऐकून नाही घेतला. बाबा, विशाल सर सौदामिनी मॅडम वरती केस करणार. काय? आणि विशालने सौदामिनी मॅडमला हे सांगितलं? होय. हे बघ भयो, मला माहित नाही खरं कोण बोलतंय आणि खोटं कोण बोलतंय ते, पण सौदामिनी मॅडम आपल्या इथे आल्यापासून त्यांचं वागणं नेहमी मला संशयास्पद वाटलंय. त्यांच्या वागण्यात त्यांना बदल होत गेला. काहीतरी गडबड नक्की आहे आणि विशालवर माझा तरी पूर्ण विश्वास आहे. होय बाबा, माझा पण विशाल सरांवरतीच विश्वास आहे आणि तपासात काय तर कळेलच. सौदामिनी मॅडम जर दोषी नसतील तर विशाल सरांका त्यांची आई परत मिळेल. भयो, तुला अजूनही होप आहे? होय बाबा, कुणाचा भला होणार असत तर मग आपण का नाही आशा ठेवायची? मला नाही वाटत. पण भयो, यात जर सौदामिनी मॅडम खरोखर दोषी निघाल्या ना, तर त्यांना आणि त्यांच्यासोबत जे कोणी या प्रकरणात होते ना, त्यांच्यापैकी कुणालाच मी सोडणार नाही. बाबा, तपास तरी होऊ द्या. तुम्ही आत्तापासून तसा विचार नका ना करू. विशाल सौदामिनीवर पोलीस केस करणार आहे? बापरे. आणि त्या पोलीस केस मध्ये माझं नाव आलं तर? हे एवढं सगळं झालंय आणि दुष्यंत काहीच कसं बोलला नाही मला. आधी त्याच्याशी बोलायला हवं. याचा फोन का नाही लागत आहे? काय चाललंय काय नेमकं? काय की मजुबनी, काय झाला? तुझा चेहरा एवढं पांढरं कित्याक पडलो? काय नाही. असा कसा काय नाही? भामटो चोर पकडलो गेलो ना की तेचो चेहरा असो पांढरो पटीक होता. असा झाला ना एकदम. तुझी खायची चोरी पकडली गेली काय? तू जरा जास्त बोलतेस सुमन. अगे, मी फक्त बोलतोय. तू तर काय नाही काय करून मोकळी पण होतोस. पण माका सांग, आत्ता खायची नवीन भानगड केलंस काय? गवे, मला ना तसंही तुझ्याशी बोलण्यात इंटरेस्ट नाही. हो बाजूला. भयो, माझी वहिनी ना आता जरा घाबरलेली दिसली. नेमका काय काढला असा गो आता? हत्ते, लवकरच कळत. काका, गोळ्या घेतल्यात? अगं, परीक्षा संपलीये. सुट्टीत मजा करण्याऐवजी तू इथे कशाला आलीस? आणि ते पण एवढे सकाळी सकाळी? हे काकांचं आज महत्वाचं ऑपरेशन आहे ना, म्हणान भेटू केलंय. किती काळजी करतेस पेशंटची. असं करशील तर पुढे जाऊन त्रास होईल बरं तुला.
त्यात कसला त्रास हिला? पेशंटची सेवा करणं हा आपला धर्म असता, त्यामुळे पेशंट लवकर बरे होतात. सौदामिनी मॅडम एवढं सकाळ सकाळ कशा काय इल्या? काय म्हणालीस? मॅडम एवढ्या लवकर कशा काय इल्या? अगं मला पण आश्चर्य वाटतंय. मी सकाळी ड्युटीवर येण्याआधीपासून त्या आल्यात. नुसती धावपळ चालली आहे. नेमकं काय करत असतील सौदामिनी मॅडम? कुठे आहेस तू? तुला माहितीये ना, तुला मला एअरपोर्टला सोडायचंय. तू तिकीटची प्रिंट्स काढलीस? गुड. तू लवकरात लवकर हॉस्पिटलच्या बाहेर ये. बघ माझी निघायची वेळ झाली आहे. जर ही फ्लाईट मिस झाली तर सगळं उद्ध्वस्त होईल. हां, लवकर ये. बाय. मॅडम सौदामिनी मॅडम अशा कशा पळून जाऊ शकतात? मॅडम तुमका कसली मदत पाहिजे काय? मला मदत कसली? अहो तुम्ही आवराआवर करताय ना, म्हणून विचारलं. तुम्ही काय चाललात काय? तुम्ही देशाबाहेर चाललात काय? तुला काय करायचंय? मॅडम थांबा. विशाल सरांका माहिती आहे? तुम्ही त्यांना सांगितलंय? कुणाला काय सांगायचं आणि काय नाही हा माझा लुकआउट आहे. तू बाजूला. म्हणजे तुम्ही देश सोडून पळून जाताय. आज पोलीस चौकशी होणार आहे. तुम्ही तपासासाठी रेडी आहात या तुम्ही कालच सांगितलेलं, त्याचा काय झाला? हे बघ, या सगळ्या गोष्टी होत राहतील. ओके मॅडम, आता वेळ नाही, माझी फ्लाईट आहे. बाय. थांबा. म्हणजे तुम्ही ही केस सोडून पळून चाललात. माझ्यावर जे आरोप झाले त्यात सगळा तुमचा प्लॅन होता. तुम्ही माका या सगळ्यात अडकवलात ना? मला जाऊ दे, बाजूला. विशाल सरांका मिळवण्यासाठी, त्यांचा हक्क गाजवण्यासाठी तुम्ही या सगळा केला. माका शिडीसारखा वापरला. विशाल सर तर तयारच नव्हते. फक्त मी बोलले म्हणून ते तयार झाले आणि तुमच्याबद्दल चांगला विचार करूक लागले. तुमका आई म्हणून स्वीकार केला त्यांनी. आणि तुम्ही काय केलं? माझ्या आणि त्यांच्या भावनांचा फायदा घेतला. काहीच कसं वाटलं नाही हो तुमका? अहो एक आई स्वतः त्याग करून मुलांचा सुख बघता, पण तुम्ही तर पहिल्यापासूनच स्वतःचा स्वार्थ बघितला. अहो मुलं आईचा आदर्श घेतात आणि तुम्ही स्वतःच्या मुलाकाच फसवलात. काहीच कसं वाटलं नाही हो विशाल सरांका फसवताना. माझाच चुकला. मीच माणसांवरती ना खूप विश्वास ठेवता. माझ्यामुळे विशाल सर दुखावले. त्यांनी तुमका मनापासून आई मानला आणि तुम्ही काय केलं? त्यांचा विश्वासघात केला. आणि तुम्ही काय करताय? आमच्या सगळ्यांच्या डोळ्यात धूळ फेकून पळून चालला. मी तुमका असा नाही जाऊ देऊच आहे. मॅडम ही सरस्वती आता सौदामिनीच्या मागावर तर नसेल? सरस्वती, एक पेशंट महाजनांना भेटायला गेली होतीस ना तू? होय सर. त्यांचे डायलिसिस रिपोर्ट्स कुठे आहेत? तू पेशंट अंडरटेकिंगसाठी घेतले होतेस बरोबर? होय. त्यांना इमिडिएटली ऑपरेशनसाठी हलवायचं. सो आय वॉन्ट द फाईल. या सर ऐका ना, त्या सौदामिनी मॅडम म्हणजे मी सरस्वती तुला काय सांगतो? एका पेशंटला ऑपरेशनसाठी हलवायचं. इट्स एन इमर्जन्सी. आणि तू काय? मला पटकन फाईल हवी. होय मी जाताय. एक फोन करताय मग जाते प्लीज. मॉम सरस्वती, मी तुला इमर्जन्सी बद्दल काहीतरी सांगतो आणि तुला फोनची पडली. पण नॉट डॉक्टर होणार आहेस ना, भावी डॉक्टर होणार आहेस ना? मग डॉक्टरशी कर्तव्य अजूनही काही येईल नाहीये तुला? सर पण अहो
आता हा फोन तुला ऑपरेशन नंतरच मिळेल. ओके? सर आय वॉन्ट द फाईल क्विक क्विक. विशाल, अरे सर तुम्ही विशाल बयो नाही आली? म्हणजे ती येणार होती का इथे? हो, हॉस्पिटलमध्ये एका पेशंटला भेटून तुझ्याकडे येते असं म्हणाली होती. अजून कशी नाही आली? म्हणजे ती अजून हॉस्पिटलमध्येच असेल. मे बी. बरं विशाल, मला सांग तुझा डिसिजन फायनल आहे? म्हणजे तू तुझ्या आईच्या विरोधात जाऊन? सर मी कोणाच्याही विरोधात नाही जाते. मी फक्त सत्याच्या बाजूने उभा आहे आणि सत्य लवकरात लवकर समोर येईलच. आणि राहिला प्रश्न ती माझी आई असण्याचा, खरं सांगायचं झालं तर त्या बाईला मी कधीच मनापासून आई नाही मानले. पण तुला खात्री आहे की या सगळ्याच्या मागे त्याच असतील? हो सर, खात्री आहे माझी. आणि म्हणूनच मी पोलिसांना इन्फॉर्म केलं होतं. पोलीस गेले होते तिच्या घरी, पण त्या नाही आहेत घरी. तिचा फोनही लागत नाही. मी बराच वेळ ट्राय करतोय. कदाचित त्या हॉस्पिटलमध्ये असतील. एनिवे सर, मी पोलिसांनाही हॉस्पिटलमध्ये यायला सांगितलंय. मला असं वाटतं आपणही निघूया लगेच. चल. नर्स, या डॉक्टरांकडे. ओके. फोन मिळेल तेव्हा मिळेल. विशाल सर इले की मग त्यांना भेटूनच सगळं सांगेल. पण ते येतील ना